नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या डिबेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत। तो मुद्दा म्हणजे सोलापूर शहराच्या जुना बोरामणी नाकामध्ये जे वारंवार अपघात होत आहेत आणि त्या अपघातामध्ये जे सर्वसामान्य सोलापूरकरांचे जे जीव जात आहेत याला कारणीभूत कोण आणि नेमके अपघात कशामुळे घडत आहेत, यामध्ये कोणाची चूक आहे, या सर्व प्रकरणावर आज आपण चर्चासत्रातून या ठिकाणी बोलणार आहोत। आणि या चर्चासत्रादरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, तसेच आमचे लोकप्रधानचे पत्रकार हे देखील जोडले जाणार आहेत। तत्पूर्वी या डिबेट शोच्या सुरुवातीला माझ्यासोबत माझे सहकारी वरिष्ठ पत्रकार जहूर सय्यद मामा आपल्यासोबत आहेत आणि आपण या अपघातांच्या मालिकाला घेऊन एक या ठिकाणी चर्चासत्र या ठिकाणी घेत आहोत। तुम्ही जर बघितलात तर सोलापूर शहरात अत्यंत गजबजलेला जो जुना बोरामणी नाका आहे त्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत। काही दिवसांपूर्वीच म्हणजे जवळपास 1 महिन्याचा जरी कालावधी लोटला नसेल, त्या 1 महिन्याच्या अगोदर 2 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याच ठिकाणी चौक भी तोच आहे, रस्ता भी तोच आहे आणि तो स्पॉट भी तोच आहे। त्याच ठिकाणी एका गरीब सोलापूरकराचा जीव गेलेला आहे। नेमके अपघात का घडत आहेत, कोण जबाबदार आहेत, याच्यासाठी आपण या ठिकाणी चर्चासत्र घेऊयात। मामा, खरं म्हणलं तर बोरामणी नाकाचा जो चौक आहे आपण बघतोय की वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत। आपण अनेकदा बातम्या देखील लावलेल्या आहेत आणि प्रशासन काय याच्यावर कायमचा तोडगा काढत नाहीये। काय वाटतं, म्हणजे कशामुळे अपघात होत आहेत? नाही, ऍक्च्युअल काय ह्याच्यात प्रशासनाची पूर्णपणे चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही। कारण प्रशासन म्हणा, तिथं ट्रॅफिक पोलीस वगैरे पण तिथं सतत आपली ड्युटी तिथं बजावत असतात। पण काय ते एक तर गजबजलेला भाग आहे आणि त्यात 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, हे लोक घाई गडबड आहे, ह्यांना इतकी घाई असते, इतकी गडबड असते। तो जो चौक आहे नेमका त्या चौकावर चारी बाजूने चोहे बाजूने रहदारी असते आणि ते जे मेन तिथलं नेमकं त्या जर स्पॉटचं जर आपण पाहिलं गेलं तर त्या स्पॉटवर जो वळण आहे तो वळण जो आहे ते धोकादायक आहे। ते वळण म्हणजे असं आहे, समजा एखादा मोठा एक 8 चाकी किंवा 10 चाकी ट्रक त्या वळणावर आलं, समजा त्यांनी राईट साईडवरून लेफ्ट साईडला त्यांनी वळण घेत असेल, त्याच वेळेला एखादा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर डायरेक्ट आडवा येतो। मग त्या ड्रायव्हरला समोरचा एकदम जवळचा भाग खालचा दिसत नाही, गाडी टर्न झालेली त्याला दिसतच नाही आणि ह्या 2 व्हीलर वाल्याला पण अंदाज येत नाही की बाबा आपण इथं वळण घेऊ शकतो का। आणि नेमकं त्याच स्पॉटवर त्याच वळणावर हे ऍक्सिडेंट घडतात। मग ते जो वळण जो आहे तिथलं ते वळण धोकादायक आहे आणि असे सोलापुरात बहुतेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गजबजलेला भाग आहे ते वळणच त्या ठिकाणी हे असे अपघातांचं कारण बनतं। काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की रूपाभवानी चौकात मध्यरात्री म्हणजे पहाटेच्या सुमारास आयशर गाडीच्या धडकेत 2 युवकांचा मृत्यू झालेला होता। ती घटना ताजी असतानाच त्याच्यानंतर लगेच 10-15 दिवसामध्ये बोरामणी नाक्यामध्ये बोरामणी गावातील जे भटारी आहेत म्हणजे जे स्वयंपाक करतात ह्यांचा देखील या ठिकाणी अपघातात मृत्यू झालेला होता। त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले होते। त्यामध्ये त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ते त्याखाली आलेले होते हे आपल्याला जाणवत होतं। मात्र आज पुन्हा अपघात झालेला आहे, स्पॉट तोच आहे, अपघात होणार जे जड वाहन तेच आहेत। म्हणजे याला काय म्हणजे आणि एकदम गजबजलेला चौक आहे। तुम्ही किती वर्षापासून बघताय हे, म्हणजे एवढं हे सगळं? मी आता जवळजवळ माझं 54 वय आहे। या 54 वयामध्ये मी तर आतापर्यंत इतके अपघात बघितलेत, इतके अपघात ऐकलेत, लहानपणीपासून मी ऐकतो। आपल्या सोलापुराचं एक दुर्दैव म्हणा किंवा त्याला काय म्हणतात ते शब्दांमध्ये मी सांगू शकत नाही। आपल्या इथून एवढे मोठमोठे खासदार, आमदार सगळे आपल्या इथून मोठमोठे पद बघून गेलेले, पण आजपर्यंत एक मोठा उड्डाणपूल अजूनही इथं झालेला नाही। मेन मुद्दा सोलापुरातील महत्वाचे जे ठिकाणी त्या ठिकाणी उड्डाणपूल होणं गरजेचं आहे। ते उड्डाणपूल अद्याप नुसतं एक 15-20 वर्षानंतर कोणतरी येत आहे, उड्डाणपुलाचं काम चालू आहे, पूर्ण मोजमाप केलेले आहेत, सगळं जे उड्डाणपूल आहे ना त्या कागदाचं उड्डाणपूल आहे, म्हणजे कागदावरच त्याने उड्डाणपूल बनवून घेतलेलं आहे। खरं म्हणलं तर हे नितीन गडकरी साहेब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत, त्यांच्या कार्यकाळात उद्घाटन झालेलं आहे।
पण अजूनही जवळपास 8-10 वर्ष लोटले. सोलापूर शहरातील 2 उड्डाणपूल मंजूर झालेले आहेत, पण प्रत्यक्ष कामकाज अजूनही सुरू झालं नाही. त्यामधला पहिला जो सर्वात महत्वाचा जो उड्डाणपूल आहे तो आहे मार्केट यार्ड, जुना बोरामणी नाका, अक्कलकोट रोड, शांती चौक, तेथून अशोक चौक, विजापूर रोड, मोरारकी पत्रकार भवन व्हाया मोरारकी बंगला. आणि दुसरा जो उड्डाणपूल आहे छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेथून रेल्वे स्टेशन 7 रस्ता, पत्रकार भवन मार्गे विजापूर रोडला. पण 2 उड्डाणपूल मंजूर झालेला असताना देखील भूसंपादन असेल किंवा निधी असेल यामध्ये ते अडकलेलं आहे. काय वाटतं कोण कारणीभूत आहेत? म्हणजे उड्डाणपूल जर आज झाले असते तर हे होणार रस्ते अपघातातील जीव वाचले असते. हो, नक्कीच. उड्डाणपूल असेल तर समजा एक 50% 75% जे आता सध्या ज्या हायवेवर म्हणा किंवा असं गजबजलेल्या ठिकाणी म्हणा तिथला ऑटोमॅटिकली ते पब्लिक डिवाइड होत आहे आणि त्या जो उड्डाणपूल जो होणार आहे त्या उड्डाणपुलावरून हे सगळे पब्लिक तिथून ये जा जर केली तर हे सगळं मोकळंच होणार ना, त्यामध्ये काय दुजाभाव नाहीच आहे. पण आता जेव्हा हे जर उड्डाणपूल आतापर्यंत झाले नाही आणि होणारे आहे का नाही ते आपण पण सांगू शकत नाही. पण हे उड्डाणपूल जर असलं असतं, या आता आपण जे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे उड्डाणपूल आहेत ते जर झालं असतं तर हे एवढ्या पट. आणि ह्याच्यात नेमकं दुसरं आणखीन एक कारण आहे, आपल्या इथले जे पब्लिक आहेत, आपल्यातले सोलापूरकर आहेत, त्यांना मेन म्हणजे त्यांची स्पीड किती पाहिजे, त्यांनी वाहतुकीचे नियम त्यांनी पाळायला पाहिजे. कुठल्या ठिकाणी आपण फास्ट गाडी स्पीडनं चालू नये, स्पीड आपली कमी ठेवावी, कुठल्या साईडला वळण आहे कुठल्या साईडला नाही आहे. आपण नुसतं आपल्या ह्याच्यामध्ये आपण निघतो, पण समोर एखादा समजा सिग्नल लागलं, रेड सिग्नल, आपण जातोय, रेड सिग्नल लागलं तरी अजून रेड सिग्नल लागला, अजून 1 सेकंड 2 सेकंडचा अजून टाइम आहे, म्हणून आपण त्या घाई गडबडीमध्ये आपण टर्न घ्यायला जातो. किंवा लाल सिग्नल असलं तरी घाई गडबडीत जातो. अशा ठिकाणी नेमकं जर लाल सिग्नल असेल तुम्ही गेलं तर एखादा अपघात तिथं घडू शकणारच आहे. अशा अपघातावेळी आपण वाहतूक पोलिसांना दोषी देतो, कारण त्यांची महत्वाची किती भूमिका आहे. कारण वाहतूक पोलीस तर दिवस रात्र उन्हामध्ये असेल पावसामध्ये आपली ड्युटी बजावत आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अशा वेळी त्यांना देखील दोषी दिले जातात. ते तुम्ही कसं बघता? वाहतूक शाखेत वाहतूक ट्रॅफिक पोलीस असतात. आता समजा एक चौक आहे, एक चौक मध्ये जवळजवळ प्रत्येक जे 4 जे रस्ते आहेत त्या 4 रस्त्यावर समजा 100 लोक आहेत, आपले गाड्या, दुचाकी, 4 व्हीलर, 400 लोक झाले. पण 400 लोकांवर एक ट्रॅफिक पोलीस ते 4ही बाजूला कसं लक्ष ठेवणार? एखादा समजा सिग्नल लागलं जातात, त्यांनी तेवढं जर समोर आला असेल त्यांनी सिटीवरून आपलं त्यांनी कर्तव्य आपण बाजू, पण प्रत्येक माणसावर त्यांनी स्वतःहून लक्ष ठेवणं हे चुकीचं आहे. ट्रॅफिक पोलीस आपलं काम करतात, पण आता ट्रॅफिक पोलीसवर लोड असतंच. पण प्रत्येक आता 4 सिग्नल तर 4 बाजूला 4 पोलीस ट्रॅफिक थांबवा असं पण करू शकत नाही. पण ह्याच्यामध्ये काय की सोलापूरकरांनी प्रत्येक सिग्नलवर आपापला जबाबदारी, आपल्या घरी कोणी तर वाट बघतंय, आपल्या घरी कोणी तर आपलं वाट पाहतंय, आपली आई असो, आपली पत्नी असो, आपली मुलं असो, हे आपले वाट बघतात. ह्याची जाणीव ठेवून त्या सिग्नल मधून आपण त्या नियमाचे पालन करून आपण त्याच्यावरून आपण पास होऊ शकतो. आणि जो जुना बोरामणी नाका जो आहे, आता तो जुना बोरामणी नाका न म्हणता तो अपघाताचा नाका बनलेला आहे, कारण अनेक अपघात होत आहेत त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जर मामा जर आपण बघितलं की विजापूर रोडवरून येणारी जी जड म्हणजे वाहने आहेत ती हैदराबाद रोड किंवा पुण्या मुंबईच्या दिशेने जाणारे ते याच मार्गावरून येत असतात. दुसरीकडं हैदराबाद वरून येणारी आणि इकडून पुण्या मुंबईवरून येणारे अनेक जे वाहन चालक आहेत ते या ठिकाणी बोरामणी नाका वाया इकडं अक्कलकोटच्या दिशेने किंवा इकडं विजापूर रोडच्या दिशेने जात असतात, किंवा मार्केट यार्डाकडून येणारे जे वाहन आहेत ते पुढं सिटीमध्ये भुलाबाई चौक किंवा जे जोशी गल्लीचा परिसर आहे त्या ठिकाणी येऊन जात असतात, किंवा अक्कलकोट शांती चौकातून येणारी वाहनं बोरामणी नाका चौकात थांबतात, तेथून ते पुढे दयानंद कॉलेजला किंवा मार्केट यार्डच्या दिशेने जात असतात. मात्र जर गेल्या अनेक वर्षात जर बघितले तर रस्ते तेवढेच आहेत, म्हणजे रस्त्याची लांबी म्हणा रुंदी म्हणा तेवढेच आहेत, पण वाहनांची संख्या देखील खूप वाढलेली आहे आणि एका मिनिटात हजारो वाहने या ठिकाणी देतात. तुम्ही बघितलं? हो, बरोबर आहे ना. आता रस्ते तेवढेच आहेत पण पब्लिक वाढली आहे, 4 व्हीलर वाढलेत, 2 व्हीलर वाढलेत, रस्ते आहे तेवढेच आहे, ट्रॅफिकचा नियम आहे तोच आहे, सिग्नल आहे त्याच अवस्थेत आहेत. पण समजा जिथं 101 2 व्हीलर आणि 101 गाड्या असेल, आजच्या काळामध्ये 400 500 आता डबल झालेले आहेत. मग त्या हिशोबानं जर आपण स्वतःहून आता समजा एखादा व्यक्ती की बाबा त्यांनी प्रत्येक सोलापूरकर पालन करत नाही नियमांचं असंही नाहीये, काही लोक नियम पण पाळतात, पण नियम पाळताना
बाबा मी नियम पाळतो, पण समोरचा येणारा जो ट्रक आहे, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, त्यांनी कुठल्या स्पीडमध्ये आहे त्याची पण जाणीव आपल्याला होत नाही. आपण जरी सेफ्टीमध्ये गेलो तर ते समोरचा येणारा जो आहे तो फास्ट असतो. मग ते ट्रकवाला असो, फोर व्हीलर असो, टॅक्सी, रिक्षा कुठलाही असो, त्यांनी पण आपला जे स्पीडची जे मर्यादा आहे ते कमी आणि ठेवायला मामा जड वाहनाचा देखील अनेक मुद्दा उपस्थित होत आहे. कारण सोलापूर शहरात जे डंपर आहेत, जड वाहने, सिमेंट वाहणारे बल्कर आहेत, त्यांच्या मुळे खूप अपघात वाढलेले आहेत असं देखील काही सोलापूरकर सांगतात की ते त्यांचा स्पीड जास्त असतो, त्यांचं वजन जास्त असतोय, वळणावर ते घाई गडबडीने करतात. जड वाहन किती जबाबदार आहेत? नाही, जड वाहन, आता जड वाहनीला कुठं काही ठिकाणी टाइम लिमिट दिलेला आहे. त्या टाइम मध्ये त्यांनी आत यायचं आहे, त्या टाइम मध्ये त्यांनी बाहेर जायचं आहे. पण जड जे वाहन आहेत त्या लोकांवरही अंकुश ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी तिथले जे स्थानिक जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. कारण आपण जे बघितलं बातम्या, हा. डंपरच्या धडकेत मुलगी ठार, डंपरच्या धडकेत अमुक ठार, या ठिकाणी अपघात झाला. डंपरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि खरं म्हटलं तर ते अत्यावश्यक सेवेमधले आहेत, पण ते त्यांचा वेग किती जास्त असतोय. आणि अशी एक देखील माहिती समोर आलेली आहे की काही महिन्यापूर्वी पूर्ण डंपर चालकांची चौकशी देखील झाली. म्हणजे प्रत्येक डंपर चालकाला थांबून जड लायसन आहे का, परवाना आहे का, याची तपासणी होत होती. मात्र गेल्या काही दिवसापासून ही तपासणी थांबलेली आहे. अनेक जे आपण बघतो डंपर चालक 18, 20, 19 वर्षाचे असतात, गाणे लावतात, मोबाईलवर बोलत जातात आणि कदाचित जर लायसन असेल नसेल याची तपासणी देखील होत नाही. म्हणजे हे देखील कुठेतरी वाहतूक पोलिसांनी बघायला नाही, पाहिजे. यावर नक्कीच त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे. हे कारवाई नुसतं कागदावर किंवा असं रेखाटून कारवाई होणं असं नाहीये. कारवाई काय झाली, त्याच्यावर कारवाई काय झालेली आहे, त्याला कुठले कलम लावलेले आहेत, त्याला अटक केली आहे का नाही केली आहे. नुसतं आला ऍक्सिडेंट झालं तेवढं पुरतं 1-2-3 दिवसात ते जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा मीडियामध्ये, पेपरमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चर्चा होते. 2-4 दिवस चर्चा होऊन परत संपलं. मग त्याच्यावर ऍक्शन काय घेतलंय, त्याला सजा झाली आहे का नाही झाली आहे का, त्याला पनिशमेंट झालंय का, किंवा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी काय सुधारणा झाली आहे का, हा. ते देखील बघणं गरजेचं आहे. हो. पण तसं होत नाहीये. नाही होत. अपघात झाल्यानंतर 1-2 दिवस ट्रॅफिक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी येतात, भेट देतात, पण पुन्हा जैसे आहे तेसे. हा, पण यामध्ये मी सांगतो ना, आता तुम्ही जसं म्हणालात की एखादा समजा शाळकरी मुलगी आहे, मुलगा आहे, आता तुम्ही ह्याच्यामध्ये सोलापुरात तुम्ही प्रमाण बघा, मागच्या चाकात जास्त आलेले आहेत. मागच्या चाकामध्ये एखादा डंपर आहे, ट्रक आहे, ते मागच्या आता ते काय म्हणतात, मागच्या चाकात आलं म्हणजे ते ड्रायव्हरची चुकी नाही. प्रत्येक जागी तसं नसतोय. वळण जे आहे, वळणावर आता एखादा सायकल स्वार जरी असेल, टू व्हीलर जरी असेल, ते आपलं बरोबर नीट समोर बघून किंवा आजूबाजूला बघून त्यांनी वळण घेताय का ट्रकवाला. वळण जर घेत असेल तर आपण तिथं एका जागी आपण थांबावं. त्यांनी पूर्णपणे वळण घेतल्यानंतर मग आपण आपली गाडी, सायकल जसं बोरामळे नाक्याचा विषय निघालेला आहे, अक्कलकोट रोडचा जो शांती चौक आहे म्हणजे पाण्याच्या टाकीचा, तो देखील भयानक आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जड वाहने म्हणा, वाहतूक म्हणा, वाहने येतात. त्या ठिकाणी देखील अपघाताची संख्या वाढलेली आहे. त्यानंतर अशोक चौकचा जो परिसर आहे तो देखील धोकादायक आहे. त्यानंतर गुरु नानक चौक, त्या ठिकाणी देखील अनेक अपघात झालेले आहेत. पत्रकार भवन मार्गावर झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकात देखील अनेक अपघातांचे बळी गेलेले आहेत. मार्केट यार्डचा जो गेट आहे त्या ठिकाणी देखील जीव मुठीत धरून जावं लागतंय, कारण मार्केट यार्डचा चौक देखील धोकादायक आहे. इकडून पुण्या मुंबईवरून येणारे वाहने असतील, हैदराबादच्या दिशेने येणारे वाहने असतील किंवा मार्केट यार्डकडे जाणारे वाहने असतील, एपीएमसी मध्ये जाणार, एकदम भयानक आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही जर चालत जरी गेलात तर तिथं कधी तुमचा अपघात होईल हे सांगता येत नाही. आपण काय करूयात, या संदर्भात जे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत खिरडकर साहेबांना आपण फोन लावूयात. त्यांची आपण थेट या डिबेट मधनं आपण मुलाखत घेऊयात. त्यांचं काय म्हणणं आहे आपण फोन लावून बघूयात. लावूयात का फोन त्यांना? हो, त्यांना फोन लावूया. आपण लावलेले खिरडकर साहेबांना फोन लावले, जे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. कारण ते तर म्हणजे ते चांगलं काम करतायत, पण थोडं अपघाताचं प्रमाण, त्यांचं फोन लागत नाहीये. खिरडकर साहेबांचा फोन लागत नाहीये, त्यांचा कॉलबॅक आपल्याला येईल. परत आपण एकदा ट्राय करूया. सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत खिरडकर, त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण या एकदम सोलापुरात होणारे जे अपघात असतील किंवा त्याच्यावर उपाययोजना असतील किंवा वाहतूक पोलिसांची जी भूमिका आहे. त्यांचा फोन लागत नाहीये, आपण पुन्हा नंतर हे करूया. तत्पूर्वी आपण काय करूया,
सोलापूर शहरात जे वाढते अपघात आहेत, बोरामणे नाका असेल किंवा शहरात कुठे, नेमके काय अडचणी आपण एक केतन शाह यांना फोन लावूयात. केतनभाई शाह या सोलापूरच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवतात. एक समाजसेवा म्हणूनही ते काम करतात. समाजसेवक म्हणून ते काम करतात. केतन शाह यांचा फोन बिझी दाखवतो. कारण अपघात थांबणार तरी कधी मामा, कारण कसं आहे, निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, त्यामुळं अनेकांच्या संसाराची राख रांगोळी देखील झालेली आहे. आमचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत इम्रान सगरी यांचं काय अपघातावर मत आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया. इम्रान सगरी सर, नमस्कार. नमस्कार. आपलं डिबेट चालू आहे लोकप्रधानवर. सोलापूर शहरातील जे अपघात होत आहेत, अनेकांचा बळी जात आहेत, याला वाहतूक पोलीस जबाबदार, जडवाहने जबाबदार की लोक जबाबदार, याच्यामध्ये तुमची थोडक्यात 2 मिनिटात प्रतिक्रिया आम्हाला हवी आहे. काय वाटतं अपघाताला नेमकं कारणीभूत कोण आहे? कारण बोरामणी नाका असेल, शांती चौक असेल किंवा शहराच्या इतर भागात अनेक अपघात होत आहेत. रुपाभवानी चौकात 2 मृत्यू झालेला होता, बोरामणी नाक्यात 2 जण मेले होते, आता परत आज अपघात झालाय. काय सांगाल, कशामुळे अपघात होत आहेत थोडक्यात सांगा. आपण महत्वाची गोष्ट करूया. सोलापुरातील नेहमीच जिथं बळी जात आहेत लोकांचे, तो बोरामणी नाका किंवा मार्केट यार्ड परिसर. बोरामणी नाकाचा जो आज सकाळी अपघात झालाय, नेमका त्या अपघाताच्या स्थळी सध्या मी उभा आहे आणि तिथूनच तुम्हाला आता मी एका दुकानात जाऊन बोलत आहे, कारण ट्रॅफिक बाहेर आहेत, अधिकारी वरिष्ठ इथं पाणी दौऱ्याला आलेलेच आहेत. मी आता जे पाहणी केली आहे बारकाईनं, 1.5 तास इथं उभा होतो, तर पाहिलं तर मला सगळ्यात आधी दोषी जे दिसत आहेत ते वाहन चालक दिसत आहेत, दुचाकी चालक दिसत आहेत. दुचाकी चालक याला प्रथम स्वतः जबाबदार आहेत आपल्या स्वतःच्या अपघाताला. कारण त्याचं असं आहे की मी तुम्हाला दृश्य माझ्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोच मी लोकप्रधानच्या चॅनलवरती. जे इथं मोठी जड वाहतूक होत असते, ती जड वाहतुकीच्या समोर त्या ड्रायव्हरला अजिबात समोरचं काही दिसत नसतं. किमान 6 ते 7 फुटाच्या अंतरापासून त्याला दृश्यमान असते स्थिती. परंतु दुचाकी स्वार जे आहेत ते मार्केट यार्ड ते बोरामणी नाक्याकडे येताना त्या गाड्यांना उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. अच्छा. आणि अशा स्थितीत जर तिथं थोडेफार जे छोटे मोठे खड्डे आहेत, त्या खड्ड्यांना चुकवण्याच्या नादात किंवा समोरून येणाऱ्या गाडीला चुकवण्याच्या नादात मग ते दुचाकी स्वार खाली पडतो आणि मग त्या गाड्यावाल्यांचा, ट्रकवाल्यांचा चाक जो आहे त्याच्या शरीरावरून जात असतो. हे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आता दुचाकी स्वार जेव्हा स्वतः गाडीला अचानक ओव्हरटेक करतात, समोरून जायचं बघतात. आपण गेल्या महिन्याचा अपघात झाला होता, बोरामणीचे 2 डेथ झाली होती. त्यांचं जर सीसीटीव्ही पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ते स्वतः जबाबदार होते. मोठ्या ट्रक चालकांना समोरचं दृश्य दिसत नसतंय, त्यामुळे आपण ओव्हरटेक करताना काळजीपूर्वक करणे किंवा आपण थोडा वेळ थांबून स्वतःचा 1-2 मिनिटांमध्ये जरी आपल्याला वेळ जरी आपण दिलं, म्हणजे जे आपण म्हणतो ना घरी कोणीतरी वाट पाहतोय, दुर्घटना से देर भली असं म्हणतो ना, ते आपण देर जरी उशीर जरी झाला तरी थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित पाहूनच पुढे सरकणं गरजेचं आहे. आता दुसरी दोषी जे आहे ते प्रशासन आहे. कारण आपण बोरामणी नाका ते मार्केट यार्डच्या परिसरात जर पाहिलं तर तिथे एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या वरती सीएनजी भरण्यासाठी अनेक वाहनं तिथे थांबलेले असतात बाहेर रांगा लावून. आणि नेमकं पेट्रोल पंपाच्या बरोबर बाजूला 2 चुकीचे असे मार्ग आहेत. एक मार्केट यार्डचा आउट गेट आहे, त्या आउट गेट मध्ये आत जाण्यासाठी आणि बाहेरून पडण्यासाठी जे वाहनधारक आतमध्ये रिक्षा चालक, टू व्हीलर ये जा करतात, त्यामुळे मग पुन्हा मार्केट यार्ड कडून बोरामणी नाक्याकडे येणारी वाहतूक पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे. आणि त्या पेट्रोल पंपाला लागूनच नाला गेलेला आहे. त्या नाल्याचा 50% भाग हा खड्डा आहे. त्यामुळे तो जर नाला भिजवला आणि तिथे पाईपलाईन टाकून व्यवस्थित जर रस्ता केला तर तो 50 फुटाचा रस्ता आपल्याला मोठा मिळेल आणि अपघात टाळता येतील. अशा ह्या गोष्टी आपल्याला जर विचारात घेऊन आपण व्यवस्थित जर रचना केली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला जे अपघात होत आहेत ते जवळपास 60 ते 70% प्रमाण कमी करता येईल. सगळी सर, उड्डाण पुलाचं काय? उड्डाण पुलाचं किती? खरं
खरं सांगायला गेलं तर सोलापूर शहरात उड्डाणपुलाची आवश्यकता नाही. हा खूप मोठा एक चुकीचा पर्याय आपण सोलापूरकर महापालिका प्रशासन असो किंवा प्रशासन असो, आमदार खासदार असो ते दाखवत आहेत. खरं सोलापूर शहरात उड्डाणपुलाची गरज बोरामणी नाका ते अशोक चौक दरम्यान तर नाही. त्याचं कारण असं आहे, उड्डाणपूल कशाला करणार तुम्ही? जड वाहतूक त्याच्यावरून जाण्यासाठी. अहो तुम्ही जड वाहतूकच जर बोरामणी नाक्याला न येऊ देता पर्यायी मार्ग बायपास जर दिला, अक्कलकोट रोड, मुळेगाव, दोटी मार्गे हैदराबादला जर कनेक्टिव्हिटी दिली तर जे सिमेंटचे बल्कर येतात सेडम गुलबर्गावरून पुण्याकडे जाणारे सिमेंट भरून, अच्छा. ती वाहतूक शहरात येणारच नाही. रिंग रोड पुलाची गरज नाही, रिंग रोडची गरज आहे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद सगळे सर. ठीक आहे सर. आपले जे पत्रकार होते इम्रान सगरी यांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्यांचं जर असा एक अभ्यास यातून जाणवत आहे तर त्यांचं एक मत देखील असू शकतं की सोलापूर शहरात उड्डाणपुलाची गरज नाहीये, त्याऐवजी जर रिंग रोड दिला तर सगळी जी जड वाहने ती बाहेरच्या बाहेर जातील. आणि त्यांनी महत्वाचा जो मार्केट यार्डचा जो गेट आहे आणि तो नाला आहे आणि ते होणारी गर्दी आहे त्याच्यावर देखील लक्ष वेधलेलं आहे. आणि एकंदरीत वाहतूक पोलिसांची देखील भूमिका काय असायला पाहिजे आणि रस्ते किती मोठे असायला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. एकंदरीत आपली ही चर्चा सुरूच आहे. आपण या संदर्भात आणखीन काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ उद्योगपती तसा सोलापूरच्या विकासावर नेहमी धडपडणारे केतन शहा यांचं मत काय आपण जाणून घेऊया. त्यांना आपण थेट लावूयात. केतनभाई शहा, आपले जे सोलापूरचे उद्योजक आहेत त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. आपण केतन शहा यांना फोन लावलेला आहे. नमस्कार. केतनभाई नमस्कार. आमच्या लोकप्रधानमध्ये एक डिबेट चालू आहे, त्यामध्ये आता काही म्हणजे तासापूर्वी बोरामणी नाका येथे अपघातात एकाचा जीव गेलेला आहे आणि सोलापूर शहरात प्रमुख चौकात जे वारंवार अपघात होत आहेत, रूपाभवनी चौकात दोघांचा मृत्यू झाला होता, बोरामणी नाक्यात त्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला होता, परत आज एकाचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत वाहतूक पोलीस, उड्डाणपूल म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांची काय भूमिका असायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला, शहरात काय वारंवार अपघात होतात, काय करणे प्रतिक्रिया पाहिजे तुमची? बोला. बोरामणी नाक्याला जे उड्डाणपूल होणार होतं मार्केट यार्ड समोरचं, त्याचं काम जवळजवळ 1.5 वर्ष झालं पेंडिंग आहे. खड्डे मारून ठेवलेत आहे, त्या वाहतुकीला पण अडथळा होऊ लागलेला आहे. हे काम लवकर होणं गरजेचं आहे. त्या मार्गाला जड वाहतूक चालू आहे, त्यामुळे तिथं करणं अत्यंत गरजेचं आहे. शहरात जड वाहतूक बंद आहे तरी सुद्धा वाहनं पोलिसाच्या नजर चुकीने किंवा पोलिसाच्या संगनमताने आत येतात आणि बोरामणी नाक्याला त्याचे ऍक्सिडेंट होतात. ही फार चिंताजनक गोष्ट आहे. प्रत्येक पोलीस ट्रॅफिकचं न बघता कोपऱ्या सेटलमेंटच बघत असतो. ही फार अपमानाची गोष्ट आहे आणि परराज्यातल्या गाड्या अडवण्यामध्ये ते मग्न असतात. त्यामुळे त्यांचं जर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सिग्नल व्यवस्थित चालू नाही राहिल्यामुळे अपघात होत असतात. अत्यंत खेदजनक गोष्ट आहे आणि सोलापूरचं उड्डाणपूल होतं त्या होण्याची शक्यता कमी आहे, कारण की 49 जागा आपल्या सरकारी आहेत त्या अजून ताब्यात घेतलेल्या नाही आहेत. तोपर्यंत छोटे छोटे जिथं असं ट्रॅफिक अडथळा आहे तिथं छोटे छोटे उड्डाणपूल करणं ताबडतोब गरजेचं आहे असं आमचं मत आहे. हा, उड्डाण केतनभाई आमचे सहकारी वरिष्ठ पत्रकार झहूरभाई आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. केतनभाई, मला एक असं म्हणायचं आहे, आपल्या इथं सोलापुरात आता मगाशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे एक वर्ष 1.5 वर्षापासून तिथले ते खड्डे वगैरे बांधून ठेवलेले आहेत त्या उड्डाणपुलासाठी. पण नेमकं आता ते उड्डाणपूल होणार कधी? आणि मीच आता जवळजवळ माझं वय 54 वर्ष आहे, मी नुसतं ऐकत येत होतं की आता इथं उड्डाणपूल होणार आहे, उड्डाणपूल होणार, पण फक्त नुसतं कागदी उड्डाणपूल झाल्यासारखं दिसतंय. हे नेमकं ते प्रत्यक्षात आपल्याला आपल्या या चालू युगामध्ये पाहायला मिळणार का ते उड्डाणपूल? निश्चित करणं काम आहे. लोकप्रतिनिधी ज्या हिशोबाने वायदे केले आणि ज्या हिशोबाने लोकांनी निवडून दिलं त्याचा विश्वासघात होत आहे असं म्हणण्यास हरकत नाही. नुसतं मुख्यमंत्री येऊन घोषणा करून फायदा नाहीये. प्रॅक्टिकल ग्राउंडवर जे चाललेलं आहे त्याच्यासाठी बारकाईने बघणं काम आहे. आमदारांनी, नगरसेवकांनी आणि खासदारांनी तिघांनी जर प्रयत्न केला तर अवघड गोष्ट नाही आहे. कुठं अडथळा आहे ते अडथळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. आता जे मोठा उड्डाणपूल होणार आहे तो 49 सरकारी जागा ताब्यात घ्यायला 11 वर्ष लागले, अजून 11 वर्ष ते काय होणार नाहीये. तूर्त आता छोटे छोटे उड्डाणपूल करणं गरजेचं आहे. जसं डेक्कनला आपल्याला गरवारे पूल वगैरे आहेत त्या टाईपनं खालनं आणि वरनं दोन्ही वाहतूक चालू राहते. जड वाहतूक तर गावात बंद आहे. अनेक बाह्य वळण आपल्याला चालू केलेले आहेत, तरी पोलीसच्या संगनमताने जे आपल्याला वाहतूक आतमध्ये सोडली जाते जड वाहतूक, आणि त्यामुळे हे अपघात होतात असं म्हणण्यास हरकत नाही. केतनभाई, अजून एक महत्वाचं आहे, जसं ते विजापूर वरून पुण्या मुंबईला जसं जो रिंग रोड किंवा बायपास झालेला आहे
होय. तसं म्हणजे हैदराबाद रोड वरून इकडं अक्कलकोटच्या दिशेने जाताना किंवा असं काय एखादं रिंग रोडची गरज आहे का शहराला? नाही झालेले आता त्याच्यानं फक्त आता जड वाहतूक वळवणं गरजेचं आहे. हा. आता आपलं जे नवीन बिडी घरकुल झालेलं आहे, नवीन घरकुल योजना, त्या रस्त्यावर तिथले गावकरी लोक ते अडवतात जड वाहतूकला आणि त्याच्यावर दगडफेक करतात. हे बंधन केलं तर ते सगळे ट्रॅफिक वाहतूक तिकडे जाते, हैदराबाद रोडवरनं बिजापूर रोड ऑटोमॅटिक येते. जे ते जिथं कुठं लिकेज आहे किंवा जिथं जिथं त्रास आहे ते करणं योग्य आहे असं मला वाटतंय. आणि बाह्यवळण सध्या आता भरपूर आहेत आणि त्या बाह्यवळणावरनं फक्त ट्रॅफिक वळवणं गरजेचं आहे, पोलीस लोक उभारून. तर केतन- गावातली हा केतन भाई, यावरती आपले जे लोकप्रतिनिधी आहेत होय. त्यांची यावरती काय भूमिका आहे? त्यांनी काय भूमिका घेणार किंवा त्यांनी काय भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे? ते अजून सत्कारातून वर आलेले नाही आहेत. आता निवडून आल्यानंतर सत्कार बाजूला ठेवून ग्राउंडवर काम करणं गरजेचं आहे. जर काम ग्राउंडवर केलं तरच 29ला तुमचं भविष्य आहे, नाही तर तुम्हाला 29ला परत पलटी खावा लागेल. कारण की लोक हुशार झालेले आहेत. आता तुम्ही त्याचे ग्राउंडवर जे अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणीला त्याने समोर जाऊन त्याचा मार्ग काढणं गरजेचं आहे, सत्कारातनं बाहेर येऊन. धन्यवाद केतन भाई आमच्या या डिबेटमध्ये माहिती दिल्याबद्दल. Yes, yes. केतन भाई शहा यांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की बाबा आता सत्कार बरी झालेत, आता लय झालेत. मी प्रत्यक्ष आता सोलापूरच्या जे लोकांना जे हाल होत आहेत रस्त्यावरून किंवा उड्डाणपूल असेल किंवा विविध समस्या, ते कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्यांनी एक इशारा दिलेला आहे. आता केंद्रात, राज्यात, हा. स्थानिक सगळीकडे तुमची सत्ता आहे, तर तुम्ही एक उड्डाणपूल, सोलापूरसाठी एक उड्डाणपूल होत नाही म्हणजे हे दुर्दैवी म्हणावं लागेल. हे सोलापूरकरांचं दुर्दैव आहे आणि सोलापूरकरांनी स्वतःहून यासाठी आवाज उठवायला पाहिजे. सोलापूरकर जे आहेत, सोलापूरकर जर आता जर शांत बसले, आपल्या इकडे उड्डाणपूल नाही, आपल्या इथं मोठमोठे उद्योग काहीच नाहीये, मिलं सगळे बंद पडलेले आहेत. आज आपले मुलं बाळ पुण्याला, मुंबईला जाऊन आज 10,000 15,000ची नोकरी करतात. आपलं एकेकाळी आपला सोलापूर शहर जो होता, त्या आपल्या इथं जे चादरी होत्या, जे मोठमोठे जे मिल होते, ते सगळे बंद पडून टाकलेले आहेत आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. सोलापूरकरांनी यावरती ठाम भूमिका घेऊन याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. आपल्या इथं एक उड्डाणपूल नाही, आपल्या इथं एक आयटी पार्क आपण म्हणतो, आयटी पार्कचा काय, आयटी पार्क अजून नुसतं ते पण कागदावरच आहे. पण आपल्या या भविष्यात आपल्या मुलांबाळांसाठी आपल्या इथं सोलापुरात काय असणार आहे का नाही? प्रत्येक जण आमदार जे शहर उत्तरचे आमदार आहेत भाजपचे, त्यांची एक प्रतिक्रिया जाणून घेऊया. कारण ते सुरुवातीपासून उड्डाणपुलासंदर्भात आग्रही होते. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है विजय वो कुमार अभी देशमुख जे दूसरे आहेत कॉल पर मालक, व्यस्त है. त्यांचा फोन व्यस्त दाखवत आहे. के पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later. ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. परत एकदा लावायचं का आपण? परत एकदा ट्राय करा. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता. शहर उत्तरचे जे आमदार आहेत विजय कुमार देशमुख हे फोन लागत नाहीये, बिझी दाखवत आहे. त्यांना आपण नंतर ट्राय करायचा प्रयत्न करूया. या संदर्भात आणखीन काही आपले मान्यवर आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात की सोलापूरमध्ये नेमके हे अपघात का घडत आहेत, याला जबाबदार कोण आहेत. आपण खिरडकर साहेबांना परत फोन लावलोय. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया ACP है खिरडकर साहेबांचा वो फोन देखील अभी बिझी दूसरे आहे. कॉल पर व्यस्त है. कृपया एकंदरीत सोलापूर शहरातील ही अपघाताची मालिका थांबणार तरी कधी, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. आणखीन काही पत्रकार देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. मामा, एकंदरीत सोलापूर शहरामध्ये लोकसंख्या देखील म्हणजे वाहनांची संख्या वाढलेली आहे, रस्ते छोटेच आहेत. जसं पाणी
रस्ते ड्रेनेज गरजेचे आहे. तसं हे शहरासाठी देखील उड्डाणपूल देखील महत्वाचं आहे असं एक बोललं जात होतं. तर दुसरीकडे काही जणांनी विरोध देखील केलेला आहे. हो बरोबर आहे, पण ह्याच्यात सगळ्यात मी आता म्हणतो ना तुम्हाला, हे नुसतं कागदावरच आहे. उड्डाणपूल कागदावरच आहे, IT पार्क कागदावरच आहे, आपल्या इथले जे मिल्स आहेत ते पण कागदावरच आहेत, पण नेमकं प्रत्यक्षात ते उभारणार आहे का नाही आहे. आणि ह्याच्यात सोलापूरकर अजूनही गप्प आहेत. काय ह्याचं कारण काय? सोलापूरकरांच्या मनात असं नाही का आपल्या सोलापूरचं नाव व्हावं, आपल्या सोलापुरात देखील उड्डाणपूल व्हावं, IT पार्क यावं. सोलापूरकर गप्प काय हे मला कळत नाही. सोलापुरात नुसतं काय जरा झालं की जात पात वादविवाद एवढं करायचं आपलं, बस झालं संपलं. तिथं दगडफेक झाली, तिथं हाणामारा झाली, एवढं पुरतं सोलापूरकर आहे का? सोलापूर आहे का? सोलापुरात जर एवढे मोठमोठे आता सध्याच्या ह्याला चांगले आपले प्रतिनिधी म्हणून जे आता चांगले आमदार खासदार हे निवडून आलेले आहेत, त्यांचं काम आहे की बाबा आता आपण सोलापुरात काहीतरी काय आपण चांगलं काम करून दाखवावं. एखादा IT पार्क म्हणा किंवा उड्डाणपूल म्हणा, हे त्यांनी स्वतःहून आता आणणार. आता बाद झालं, आता जे काय होतं पण आता सध्याला चांगले लोक आणि आता नवीन नगरसेवक देखील निवडून आलेला आहे. त्यांनी देखील लक्ष दिलं. 2-3 वर्ष प्रशासक होतं, त्यामुळे सोलापूर शहराच्या विकासावर म्हणा किंवा अनेक मुद्द्यांवर बोलण्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिकेत नव्हते. मात्र आता अनेक जे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी आता आपली भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी मदत या ठिकाणी लागणार आहे. याच्यात कुठलाही पक्षपात न करता सर्व पक्षीय आमदारांनी, खासदारांनी आणि नगरसेवकांनी या सगळ्यांनी एकत्र येऊन या मुद्द्यावर खरं तर डिबेट करून आणि चर्चासत्र घडवलं पाहिजे. आणि मामा महत्वाचं म्हणजे असे जेव्हा सोलापूरच्या प्रश्नावर अनेक विषय येतात त्यावेळी लोक स्वतःहून येत नाही. हो, लोक आपल्यासोबत काळे सर नमस्कार. लोकप्रधान मधून बोलतो, पत्रकार बागवान. आपली एक प्रतिक्रिया पाहिजे होती छोटीशी. सोलापूर शहरात आज एक अपघातात परत एकाचा मृत्यू झालेला आहे. हा, सोलापूर शहरात जे वारंवार अपघात होत आहेत त्यांचा फोन काहीतरी रेंज कट झालेली आहे, कदाचित ते परत आपल्याला फोन करतील. नरेंद्र काळे जे सभागृह नेता आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपण जाणून घेऊया. त्यांचा फोन कट झालेला आहे. नरेंद्र काळे यांना आपण फोन लावलेला आहे, जे सभागृह नेता आहेत भारतीय जनता पार्टीचे. फोन उचलत नाही. आपण या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवरांची आपण प्रतिक्रिया देखील घेणार आहोत. कारण अनेकांचा निष्पाप जीव या ठिकाणी जात आहे. त्याला जबाबदार कोण आहे? व्यवस्था आहे, प्रशासन आहे की नागरिकांची चूक आहे? काळे सर नमस्कार. आमची एक छोटीशी प्रतिक्रिया पाहिजे होती. सोलापुरात जे अपघात होत आहेत वारंवार, आज देखील एकाचा मृत्यू झाला बुरामणी नाकात चौकात. आपले म्हणजे उड्डाणपूल व्हावं अशी अनेकांची मागणी आहे. आता महापालिकेत तुम्ही आलात तर तुमची काय भूमिका राहणार आहे? कोण दोषी आहे? कसं म्हणजे? नाही, आता उड्डाणपुलाच्या संदर्भात आता कारवाई चालू केलेली आहे. आता मार्केट यार्डाच्या समोरच्या इथला पण चालू आहे काम. आता तुम्ही बघितलं तर. आणि आता हे जे 2 उड्डाणपूल आहेत की आपला शिवाजी महाराज चौकातनं जो जाणार नवे पोलीस चौकीकडनं विजापूर रोडला आणि इकडनं बोरामणी नाकाकडनं जो येणार, या दोन्ही याच्या संदर्भातल्या आता एका याच्याकडचे भूसंपादन झालेत आणि एका भागातले जे सरकारी भूसंपादन आहेत त्या काही केंद्रीय सरकारी संस्था त्यांच्या ज्या जागा आहेत त्याच्या भूसंपादनाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की एक 15 दिवसात त्या संदर्भातली बैठक लावून हे सगळे विषय आपण क्लिअर
एकदा भूसंपादन चा विषय संपला की लगेच आपल्याला उड्डाणपुलाचं काम चालू करता येईल. काळे सर 2-3 वर्ष प्रशासक होतं, आता तुमची सत्ता आलेली आहे. तुम्ही म्हणजे सोलापूरकरांना आश्वासन करणार म्हणजे हे सर्व म्हणजे अपघात कमी करण्यासाठी उड्डाणपूल होणार. हा काळे सर, तुम्ही म्हणजे सोलापूरची ही समस्या सोडवणार. हो हो ठीक आहे, धन्यवाद बोलल्याबद्दल. हो 100% सोडव. ओके, धन्यवाद धन्यवाद. नरेंद्र काळे होते सभागृह नेते महापालिकेचे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेलेला आहे आणि उड्डाणपुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असं सांगतायत मला. तर माझं एक म्हणणं काय आहे, प्रत्येक वेळेस तोच होत आहे. एखादा ऍक्सिडेंट होतंय, एखाद्याला आपण फोन करतो, एखादा कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार प्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी नुसतं यावर प्रतिक्रिया देतात की बाबा आता काम चालू आहे, कारवाई चालू आहे, येत्या 15 दिवसात यावर बैठक घेऊ, त्या बैठकीमध्ये तोडगा निघेल. आता कालच मुख्यमंत्री साहेबांचा दौरा झाला, काल झालं, त्यावेळेस सुद्धा आता आपल्या इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी याबद्दल बोलणं करायला पाहिजे होतं. त्यांनी का बरं यावर बोलणं, कोणाच्याही मनात उड्डाणपूल व्हावं हे नाहीये, कोणाच्याही मनात सोलापुरात IT पार्क व्हावं हे मनात नाहीये. नुसतं यांना सत्कार घ्या, सत्कार द्या, ते भाग आपला नाहीये. आपण एक मीडिया म्हणून आपल्याला त्याच्यावर काय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, आम्ही ते बोलणारही नाही. पण आमचं म्हणणं काय की बाबा प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी म्हणा, खासदारांनी म्हणा, जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या सोलापूरसाठी हे करता येत आहे का, एखादा पूल आपण काय करूयात, विरोधी पक्षनेते जे आहेत चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेऊयात. कारण नरोटे साहेब नमस्कार. एक प्रतिक्रिया हवी होती. डिबेट चालू आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सोलापूर शहरात बोरामणी नाका येथे अपघात झालाय. आज बोरामणी नाका चौकात अपघात झालाय, त्यामध्ये परत एकाचा बळी गेलेला आहे. सारखं शहरात अपघात होत आहेत. शहरात म्हणजे कोण दोषी आहे, म्हणजे नागरिक दोषी आहे, वाहतूक पोलीस, लोकप्रतिनिधी, उड्डाणपूल पाहिजे, रस्ते मोठे पाहिजे, काय प्रतिक्रिया सांगा. तुम्ही बघितलात की 2 माणसं गाड्या गेले. हा, सोलापूर शहरामध्ये यंग जवान पोरं गेले. हो, आता ते गेले, अपघात झालेला आहे, बसतंय पता तिथं ओव्हरब्रिज मंजूर आहे आणि कशासाठी हा दीर्घ काळ लागतो, कशामुळे हे काम थांबलंय. आणि मग राज्यात तुमचं सरकार असेल तर ते पाठपुरावा तरी केलं पाहिजे ना. आणि किती लोकांच्या तुम्ही बळीचं वाट बघणार आहात. तर मंजूर नसेल तर गोष्ट मंजूर आहे, तुम्ही पलीकडे खाणलात, त्याच्यात पलीकडे तुमचं काम चालू आहे, म्हणजे काम चालू आहेत पण ते बंद आहे. काय दोन्हीकडे तुम्ही काम अर्धवट सोडून गेलात. जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर असा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही अर्धवट काम करून सोडून जाता आणि मग अपघाताला निबंधन दिल्यासारखं आहे ना. हा, हे मार्केट समोर झालंय का, बोरामणी नाका चौकात. नाही ह्या महिन्यातले साहेब त्याचा. बरं चेतन भाऊ मला असं म्हणायचं आहे, मागच्या 11 वर्षापासून नुसतं हेच होत आहे. मागच्या 11 वर्ष झालंय, पण याला जबाबदार कोण, कोण जबाबदार आहे याला. ते बघा, जबाबदारापेक्षा जीव वाचला पाहिजे. आणि तिथं मग तुम्ही तिथं 24 तास पोलीस उभा केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. जे ऍक्सिडेंट होऊ नये हे आपण बघितलं पाहिजे ना. मग पोलीस खात्याची जबाबदारी असेल, यंग मुलं त्या ठिकाणी जर जात असतील, आता तिसरा त्या ठिकाणी असा मोठा बळी जातोय, तर ह्याच्यावर मग त्या ठिकाणी सिग्नल चालू झालं पाहिजे. नेमकं त्याच चौकात कसं होतंय, मग अलर्ट झालं पाहिजे ना पोलिसांनी. हा, मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही ऐकतो की बाबा आज उड्डाणपूल होणार आहे, उड्डाणपूल येणार आहे, सगळं झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे, रस्ता मंजूर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. हे आपण कित्येक वर्षापासून ऐका ना सर. की पुढच्या चौकामध्ये काम चालू आहे, काम अर्धवटच सोडलंय, काम पूर्ण झालं पाहिजे ना. पण पूर्ण झालं पाहिजे. जो कॉन्ट्रॅक्टर 302 गुन्हा दाखल करा. मग या संबंधात महापालिकेमध्ये आवाज उठवणं पण गरजेचं आहे की. हो 100% मग तुमचं घेऊ. येणाऱ्या महानगरपालिका बोर्डामध्ये आवाज उठवू. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. चेतन नरोटे होते काँग्रेसचे नगरसेवक. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी सभागृहात या संदर्भात आवाज उठवणार असल्याचं सांगितलेलं आहे.
विजयकुमार देशमुख आमदार आहेत, ते आपला फोन उचलत नाहीये. आणि आपण आता परत एकदा लावायचा प्रयत्न करा. शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आपण फोन लावलेला आहे. त्यांची प्रतिक्रिया देखील महत्त्वाची आहे, कारण ते ज्या मतदारसंघात येतात त्यातीलच हा भाग आहे बोरामणे नाका. आपण ज्या व्यक्तीस फोन उचलत नाहीयेत विजयकुमार देशमुख आमदार. पण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर यांचा देखील फोन थोड्या उचलत आहे. वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. आपके द्वारा आपण किरण देशमुख यांना फोन लावूयात, नगरसेवक जे आहेत. भाजपचे जे नगरसेवक आहेत आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख मालक नमस्कार. नमस्कार. आता एक सकाळी बोरामणे नाक्यात अपघात झाला आहे. सोलापूर शहरात आपलं बोरामणे नाका असेल, मार्केट यार्ड असेल, वारंवार अपघात होत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून काय म्हणजे उपाययोजना व्हायला पाहिजेत, तुमची भूमिका काय राहणार आहे, मला प्रतिक्रिया पाहिजे होती. त्याच्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. मालकाने त्याच्यासाठी ते उड्डाण पुलाचं म्हणजे हे भविष्यात असे दुर्घटना होते ते बघूनच गडकरी साहेबांकडून उड्डाण पूल केलं होतं. परवा मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्याचा उल्लेख केलाय. जे काही काम रखडलेलं असेल ते लवकरात लवकर पूर्ण करू. म्हणजे बोरामणे नाकापासून उड्डाण पुलाचा विषय झाला तर आपल्याला बऱ्यापैकी तिथं वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिकचा जे प्रॉब्लेम आहे ते हे होणार, डिवायडेशन होऊन व्यवस्थित होईल आणि अपघाताचं हे होईल. आणि मार्केट यार्ड मध्ये जे अपघात होते त्याचा सुद्धा पाठपुरावा मालकांनी केला होता. मध्यंतरी 1-2 वर्षाखाली आपण बातमी पण बघू शकता. ते अधिकाऱ्यांना घेऊन तिथं व्हिजिट केलं होतं. त्यानंतर पाठपुरावा केल्यावर तिथं 60 कोटी रुपयाचं गडकरी साहेबांनी ते मार्केट यार्ड समोर एक छोटं उड्डाण पूल म्हणजे फ्लायओव्हर सारखं ते काम पण चालू आहे त्याचं आता. मला पण नागरिकांचं असं म्हणणं की काम खूप स्लो चालू आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे, अडथळा होत आहे. नाही, चालू आहे डेली. आपण तुम्ही व्हिजिट केलं तरी मध्ये बंद होतं. ते MSCBचं शिफ्टिंग झालं नव्हतं त्यांचं हाय टेन्शन वगैरे, त्यामुळे बंद होतात. त्याला पण आपण बोलून करून फॉलोअप घेऊन ते चालू करायला लावले. आता एस्केवेशन ते चालू आहे. पिलर बांधायचं आता तुम्ही बघू शकता की मालक आपण जर मागच्या वर्षात जर रेकॉर्ड बघायचं झालं तर मार्केट यार्ड असेल, शांती चौक, अक्कलकोट पाणीटाकी असेल, बोरामणे नाका असेल, गुरुनानक चौक असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज चौक वारंवार अपघात होत आहेत. म्हणजे काय तुमची भूमिका काय राहणार आहे, कारण महापालिकेच्या सभागृहात तुम्ही जात असता तिकडे काय म्हणजे ह्या विषयावर आवाज उठवणार का, म्हणजे कसं काय बोलून वाहतूक कोंडीमुळं त्या ठिकाणी म्हणजे बेशिस्तपणाने वाहनं जातात येतात आणि ते हेवी लोड जास्त असल्यामुळे आपल्या हायवेला त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी अपघात होतात. आणि नागरिकांचं सुद्धा बऱ्यापैकी आपण बघू शकतो. चौकात आपण बघू आणि किती जरी आवाहन केलं तरी नागरिक रॉंग साईडने जातात. कधी पण तुम्ही बघा ना, जाताना जवळपास 90% लोक सगळे रॉंग साईडने जातात मार्केट यार्ड क्रॉसिंग. नागरिक सुद्धा थोडंफार जबाबदारीने वागणं आणि पोलीस प्रशासनाचं थोडं सतर्क असलं. मला ते बोरामणे नाका ते मार्केट यार्ड किंवा पुढे जे जाणार ते खड्डे देखील खूप पडलेले आहेत. अनेक नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. ते थोडं तुम्ही प्रशासनाला सांगून जर केलं तरी म्हणजे थोडंफार प्रमाण कमी होईल. धन्यवाद मला बोलल्याबद्दल. किरण देशमुख होते नगरसेवक भाजपचे, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. एक महत्वाची प्रतिक्रिया यायची होती जे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत खिरडकर साहेब, कारण त्यांचं फोन लागत नाहीये. ते आपण एक शेवटचा एक त्यांना एक ट्राय करूया.
ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. खिरडकर साहेब आपण आहेत. प्रतीक्षा कर. आपण काय करूया, दुसरे जे एक पिया आहे अनिल भंडारी म्हणून, खरं म्हणलं तर हा अपघातामुळे अनेकांचा जीव जात आहे आणि त्याला वाहतूक पोलीस जबाबदार असल्याचं नागरिक सांगत आहेत, तर कुठं उड्डाणपूल होणं गरजेचं सांगत आहेत, तर उड्डाणपूल नको आम्हाला ती जी जड वाहने आहेत ती बाहेर न वळवा असे देखील काही नागरिक सांगत आहेत. एकंदरीत नरेंद्र काळे असतील सभागृह नेता, नगरसेवक किरण देशमुख असतील किंवा जे समाजसेवक असतील यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आणि किंवा विरोधी पक्षनेता जे चेतन नरोटे असतील त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे. आणि या सर्व अपघाताला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. जे हाकनाक जे बळी जात आहेत सोलापूरकरांचे ते कुठेतरी थांबले पाहिजे, हीच भूमिका लोकप्रधान न्यूज चॅनलची आहे आणि सोलापूरकरांची आहे. नागरिकांची जबाबदारी देखील आहे की बाबा तुम्ही रस्त्याने जात असताना सावकाश जावा, नियमांचे पालन करा. एखादं जड वाहन जात असेल तर तुम्ही ओव्हरटेक करू नका. आणि या सर्व गोष्टी याच्यात आणखीन एक मुद्दा असा आहे, ऍक्सिडेंट झाला प्रत्येक 8 दिवसाला नाहक बळी जातात, प्रत्येक 8 दिवसाला ऍक्सिडेंट होत आहे. पण आपण तेवढा पुरतं आपण चर्चा करतो, मंत्री संत्री हे जे असतात आमदार खासदार हे देखील पुढं पाठपुरावा करतात. पण झालं काय, 15 दिवसात परत जैसे ते स्थिती परत येते. पण मी आमच्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूरकरांना एवढं आवाहन करतो की सोलापूरकरांनी या विषयावर आवाज उठवणं हे गरजेचं आहे. मग तो उड्डाणपूल असो किंवा IT पार्क असो, प्रत्येक ह्याच्यावर सोलापूरकरांनी निवडून दिलेलं आहे त्यांना. त्यांचं काम आहे, तुमचंही काम आहे की बाबा ते नुसतं आपण निवडून दिलं आपलं काम संपलं असं नाहीये. त्यांची जाणीव देखील करून द्यायला हा, तुम्ही देखील त्यांच्या समोर या, तुम्ही आमच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही एक लढा उभा करा तुम्ही सोलापूरकरांनी आपल्यासाठी. काय आतापर्यंत झालेलं काय, सोलापूर अजून आहे तिथंच आहे, सोलापूरकर पण अजून तिथंच आहे, आपले मुलं बाळा अजूनही आज पण पुणे आणि मुंबईला जातात कामाला कमवण्यासाठी. पण सोलापुरात काय, एकेकाळी सोलापुरात नावाजलेलं गाव म्हणून सोलापुराचा ओळख सोलापूरकरांची होती किंवा सोलापूरची होती. पण आज सोलापूरची अवस्था काय आहे, यावर सोलापूरकरांनी, सोलापूरच्या आम पब्लिकनी या माध्यमातून पुढे येऊन त्याने आवाज उचलला पाहिजे, त्याने आवाज उठवला पाहिजे की बाबा आम्हाला या ठिकाणी आम्हाला IT पार्क झालाच पाहिजे. आमच्या उड्डाणपूल ते तिथं जात पात किंवा पक्ष हे सगळं विसरून एका प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्ही ह्या सोलापूरसाठी काय करणार हे सोलापूरकरांनी ठरवायला पाहिजे. मी फक्त आमच्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना एवढीच मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपली सगळी जी भूमिका आहे ते मोठ्या आवाजात समोर येऊन मांडायला पाहिजे. आपल्या इथं उड्डाणपूल आणि IT पार्क हे झालंच पाहिजे. नुसतं आपण निवडून दिलं आपलं काम संपलं असं नाहीये. आपण यासाठी लढा उभा करा, आपण यासाठी लढावं झगडावं असं मी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो. ठीक आहे, बरोबर आहे. आपण तुम्ही जे सांगितलं की या संदर्भात आपण जे डिबेट सुरू केलेलं आहे, कदाचित त्या डिबेटमधनं तरी लोक जागी होतील आणि प्रशासनाला जाब विचारतील आणि एकंदरीत हा जी अपघाताची मालिका आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे, ही भूमिका आपल्या सर्वांची आहे. आणि या डिबेटमध्ये आपण अनेकांशी संवाद देखील साधत आहोत की बाबा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आणि आपण खासदार ज्योतिताई वाघमारे यांना देखील फोन लावलेला आहे. ज्योतिताई वाघमारे जे खासदार आहेत राज्यसभेच्या, त्यांना देखील फोन लावलेला आहे. त्यांचा फोन या ठिकाणी लागत नाही. ज्योतिताई वाघमारे जे राज्यसभेचे खासदार आहेत. एकंदरीत आपण हे आजचं डिबेट शो या ठिकाणी संपूया, कारण अनेक मान्यवरांना आपण फोन लावण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी काही जणांनी उत्तरे दिलीत. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर असतील किंवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारी असतील किंवा अनेकांचा फोन या ठिकाणी लागलेला नाही. कदाचित ते कामात व्यस्त असतील किंवा कुठल्या तरी मीटिंगमध्ये अटेंड करत असतील. मात्र सर्वसामान्य सोलापूरकरांचा ज्या पद्धतीनं शहरात जीव जात आहे, हाकनाक बळी अनेक अपघातामध्ये जात आहेत, त्याला कुठेतरी ती मालिका थांबली पाहिजे, अपघाताचे जीव थांबले पाहिजे, ही आमची प्रतिक्रिया आहे. आणि एकंदरीत आपण काय करूयात, या ठिकाणी प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपण प्रशासनापर्यंत हा
आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आणि आमची भूमिका हीच राहणार आहे की शहरातील अपघात थांबले पाहिजे, नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, वाहतूक पोलिसांनी अपघात कसे रोखता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदार, नगरसेवकांनी ज्या पद्धतीने जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांची जी भूमिका आहे, त्यांचे जे कर्तव्य ते त्या ठिकाणी त्यांनी पार पडलं पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे, उड्डाणपूल झाले पाहिजे, रिंग रोड झाले पाहिजे, रस्ते मोठे झाले पाहिजे, अपघात कमी व्हायला पाहिजे, हीच आमची भूमिका. खिराडकर साहेब नमस्कार. बोला ना काय. काय नाही, एक प्रतिक्रिया पाहिजे होती. आमचं एक डिबेट चालू आहे अपघातासंदर्भात. आज जे अपघात झालेला आहे बोराम नाक्यात, काय म्हणजे कशामुळे झालंय, काय तुमची काय वाहतूक विभागाची काय प्रतिक्रिया म्हणजे बोला सर. हॅलो हा सर. माझ्यासोबत आमचे जे सहकारी आहेत जहूर सय्यद मामा, ते या डिबेटमध्ये होतं, त्यांचं देखील या ठिकाणी थँक्स. आणि आमचे ज्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली त्यांना देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमचं या अपघाताविषयीचं डिबेट या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.